मध्य प्रदेश के भोपाल में गोलीबारी की घटना के बाद फरार हुए कुख्यात अपराधी शादाब रईस कुरैशी उम्र 25 वर्षीय को भुसावल बाजार पेट पुलिस ने जाल बिछाकर गिरफ्तार कर लिया। उसके पास से करीब 35,000 रुपये कीमत की एक पिस्तौल और एक मैगजीन बरामद की गई। पुलिस जांच में पता चला है कि वह भुसावल में कोई बड़ा अपराध करने के इरादे से आया था। जिला पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी और अतिरिक्त पुलिस अधीक्षक अशोक नखाटे के आदेशों के अनुसार अवैध हथियार ले जाने वालों पर विशेष ध्यान दिया जा रहा था। इसी दौरान भुसावल बाजारपेट पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर राहुल वाघ को गुप्त सूचना मिली कि बस स्टेशन के पास रिक्शा स्टॉप क्षेत्र में एक संदिग्ध व्यक्ति हथियार लेकर खड़ा है। सूचना की पुष्टि होने पर पुलिस ने तुरंत इलाके को घेर लिया। पुलिस को देखते ही कुरैशी ने भागने की कोशिश की, लेकिन उसे हिरासत में ले लिया गया। तलाशी के दौरान उसके पास से एक चाकू बरामद हुआ। जांच में पता चला है कि कुरैशी भोपाल पुलिस स्टेशन में मिस्ट्री शीटर के रूप में दर्ज है। उसने 14 मार्च 2026 को अशोक गार्डन पुलिस स्टेशन क्षेत्र में एक व्यक्ति पर गोली चलाई थी और तब से फरार था। भुसावल पुलिस ने इस गिरफ्तारी की सूचना भोपाल पुलिस को दे दी है। यह कार्रवाई PSI भारती काले और उनकी टीम ने उपमंडल पुलिस अधिकारी केदार बरबोले और इंस्पेक्टर राहुल वाघ के मार्गदर्शन में की है। आगे की जांच पुलिस अधिकारी विजय नेरकर द्वारा की जा रही है। आज रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांना गोपनीय बातमी मिळाली होती आणि आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक सर यांच्या सूचनांप्रमाणे भुसावळ शहरामध्ये अवैध हत्यारे, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची चेकिंग सुरू होती आणि त्या दरम्यान गोपनीय बातमी मिळाल्यामुळे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी त्यांची टीम पाठवली होती। त्या टीममध्ये PSI भारती काळे आणि इतर DB पथकातील कर्मचारी होते। तर त्या टीमला भुसावळ बस स्टँडच्या एरियामध्ये रिक्षा स्टॉपजवळ एक इसम हा गावठी पिस्टल घेऊन मिळून आला। तर त्याच्याकडून ते पिस्टल जमा करण्यात आलेलं आहे, जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्याचं नाव शादाब रईस कुरैश, वय 35 वर्ष आणि तो राहणारा सिकंदरी मध्य प्रदेश येथील आहे आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडं चौकशी केली असता पुढील बाबी निष्पन्न झाल्यात, ज्याच्यामध्ये त्यानं अशोक गार्डन पोलीस स्टेशन मध्य प्रदेश इथं त्यानं एक अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा आहे त्यांच्याकडे दाखल। तो गुन्हा केल्यानंतर तो तिथून फरार झाला होता आणि त्याला आपण भुसावळ इथं ताब्यात घेतला आहे। त्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे। त्याला ताब्यात घेऊन आपण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आर्म ॲक्टनुसार आणि मध्य प्रदेश पोलिसांना संपर्क केला असून तिकडच्या गुन्ह्यामध्ये पण त्याला आम्ही नंतर वर्ग करणार आहे। सर, आरोपीची पार्श्वभूमी काय? आरोपी जो आहे या गुन्ह्यातला त्याचं रेकॉर्ड चेक केला असता त्याच्यावर एकूण 15 गुन्हे दाखल आहेत। नेमका हे जे गुन्हे आहे कोणकोणतं पोलीस स्टेशन राज्याबाहेरचे आहेत का गुन्हे? हे गुन्हे बरेचसे मध्य प्रदेशमधील आहेत। त्या गुन्ह्यासंदर्भातली माहिती आम्ही अजून गोळा करतोय आणि ते कोणकोणत्या हेडखाली आहे किंवा कोणत्या प्रकारचे वगैरे गुन्हे ती माहिती आम्ही घेत आहोत। पण सध्यापुरतं त्याच्यावर एकूण 15 गुन्हे माहीत आहेत। ही माहिती आम्हाला मध्य प्रदेश पोलिसांकडून मिळालेली आहे। खबरों में बस इतना ही। देखते रहिए BK टाइम्स न्यूज लाइव। अगर आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें। जय हिंद। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकन को दबाइए।